शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी घनश्याम मेवाडे बोलतोय. आनंद ॲग्रो केअर कंपनीचा संचालक आहे. शेतकरी बंधूंनो नेहमीच काहीतरी आपण टेक्निकल विषय घेऊन चर्चा करत असतो आणि आज आम्ही खास आनंद ॲग्रो केअर सूक्ष्म जीवांवरती एक वेब सिरीज चालू करतोय आणि त्या वेब सिरीजचं नाव आहे शेतीतील सूक्ष्म वीर. वीर म्हणजे सोल्जर आणि ते सोल्जर्स आपल्या शेतीमध्ये कसं काम करतात त्याविषयी आपण आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी आपण सूक्ष्मजीवांची माहिती घेणार आहोत आणि ती माहिती सुद्धा एकदम सखोल की ज्या विषयी आपण कधी विचार केलेला नव्हता अशी टेक्निकल माहिती आपण या सूक्ष्मजीव वीर ही जी वेब सिरीज आहे या वेब सिरीजच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना त्याची माहिती देण्यात येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो सूक्ष्म जीव म्हटलं की मायक्रो सूक्ष्म जो डोळ्याने दिसत नाही त्याला सूक्ष्मवीर असं आम्ही नाव दिलेलं आहे. जसं आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जे सोल्जर्स असतात जे वीर असतात ते आपल्या भारताच्या सीमेवरती काम करतात तसंच तुम्ही झोपलेले असाल, तुम्ही गावाला गेलेले असाल, तुम्ही कुठेही फिरत असाल, तुम्ही शेतीमध्ये काम करत असाल, पण तुम्ही काहीही करत असाल पण तुमचा जो सूक्ष्मवीर आहे तो तुमच्या शेतीमध्ये अहोरात्र काम करत असतो. म्हणून आपल्या शेतीतील सूक्ष्मवीर याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि आजचा पहिला सूक्ष्मवीर आहे तो म्हणजे सूत्रकृमीवरती कंट्रोल कसं करायचं त्यासाठी जे काही सूक्ष्मवीर आहेत की जसं तुमचं स्पेशलोमायसिस असेल, बॅसिलस फॉर्मस असेल, ह्या सगळ्या बुरशी आणि जीवाणूंचा माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. तर सगळ्यात भेडसावणारी भारतामध्ये नाही तर जगामध्ये नेमॅटोड्स ही जी कीड आपण म्हणू शकतो, इन्सेक्ट आपण म्हणू शकतो, तर नेमॅटिसाइड्स जो आहे तर तो नेमॅटिसाइड सूत्रकृमी कसं काम करतो त्याविषयी आपण डिटेल जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो बघा की हा जो नेमॅटोड्स आहे हा नेमॅटोड्स आपल्याकडे कसा दिसतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा हा जो नेमॅटोड्स आहे हा नेमॅटोड्स अशा पद्धतीने तो चालत असतो. पण हा सूत्रकृमी आहे म्हणजे नेमॅटोड्स आहे की जो मायक्रोस्कोप मध्ये दिसतो, तो डोळ्याने दिसत नाही. सूक्ष्मदर्शिकेमध्ये जर बघितलं तर हा नेमॅटोड्स आपले रूट्स असतील, आपले शूट्स असतील, आपल्या सॉइलमध्ये अशा पद्धतीने तो कार्य करत असतो आणि आपल्या पिकाचं अतोनात नुकसान करत असतो. तर याच किडीचं आपण म्हणू शकतो, इन्सेक्टचं म्हणू शकतो, अभ्यास आपण करणार आहोत. त्याला म्हणतो आपण सूत्रकृमी. तर सूत्रकृमी हा जो आहे हा कसा असतो, कसं दिसतो हे तुम्हाला मी सांगितलं. पण याच्यामुळे काय असतं की सूत्रकृमीच्या ज्या गाठी आपण म्हणतो नेमॅटोड्सच्या गाठी त्या निर्माण होतात आणि आज जर आपण जगामध्ये बघितलं तर 30,000 प्रजाती या सूत्रकृमीच्या म्हणजे नेमॅटोड्सच्या आहेत आणि त्यापैकी फक्त 4,000 अशा ज्या प्रजाती आहेत या 4,000 प्रजातींवरती आपल्या भारतीय व जगातल्या शास्त्रज्ञांनी अभ्यास करून 4,000 प्रजातींचं जे काही परोपजीवी पद्धतीने त्या जगतात त्याचा अभ्यास मांडलेला आहे. आणि ह्या सर्व ज्या काही सूत्रकृमी आहेत ह्या निमुळत्या आकाराच्या असतात म्हणजे आपण त्याला म्हणतो सिलेंड्रिकल पद्धतीच्या असतात आणि त्या टॅम्परिंग असतात. म्हणजे काय असतं की त्यांचं जे तोंड असतं हे निमुळतं असतं. तर अशा पद्धतीच्या ह्या ज्या सूत्रकृमी आहेत, नेमॅटोड्स आहेत, या आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाचं नुकसान करत असतात. आणि नेमॅटोड्स या खूप भिन्न स्वरूपाच्या असतात आणि त्याच्यामध्ये 0.2 मिमी पासून तर 0.1 ते 0.5 मिमी आकाराचे नेमॅटोड्स असतात की अगदी सूक्ष्म नेमॅटोड्स पासून 0.5 मिमी पर्यंत हे सगळे नेमॅटोड्स आपल्या जमिनीमध्ये नुकसान करत असतात. आता ह्या ज्या नेमॅटोड्स आहेत तर त्याच्या प्रजाती काय आहेत किंवा त्यांचे जे प्रकार आहेत तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे
एक्टोपॅरासाइट म्हणजे काय की हा जो एक्टोपॅरासाइट्स आहे हा आपल्या पिकाच्या भोवती वास्तव्य करत असतो. आणि दुसरा आहे स्थलांतरित परजीवी. त्यानंतर तिसरा आहे स्थिर म्हणजे आपण त्याला म्हणतो सेंडेटरी एंडोपॅरासाइट्स. आणि हे जे तिन्ही मायग्रेटरी एंडोपॅरासाइट्स या तिन्ही ज्या नेमॅटोड्सचे प्रकार आहेत आणि याचं वर्गीकरण जे केलेलं आहे ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पिकाचं नुकसान करत असतात. तर या तिन्ही पद्धतीचं आपण बघू की यांचं नुकसान करण्याची तीव्रता कशी असते किंवा ते कसे दिसतात. जर आपण बाह्य परजीवी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला एक्टोपॅरासाइट्स नेमॅटोड्स. तर हा जो एक्टोपॅरासाइट नेमॅटोड्स असतो हा एक्टोपॅरासाइट नेमॅटोड आपल्या पिकामध्ये नुकसान काय करतो तर सगळ्यात पहिले हा मातीत राहतो आणि पिकांच्या मुळांवरती तो वास्तव्य निर्माण करतो. आणि विशेष म्हणजे सुईसारख्या आकाराचे म्हणजे नेमॅटोड्स जे असतात ते सुईसारख्या आकाराचं त्याचं टोक असतं म्हणजे तोंड असतं. म्हणजे प्रत्येकाला निसर्गाने जगण्याची शक्ती दिलेली आहे. मग तो एनिमी असो म्हणजे दुश्मन असो, चांगल्या बुरशा असो की वाईट बुरशा असो, तर त्यांना जगण्यासाठी जे काही टोक दिलेलं आहे त्या टोकाने हे जे एंडोपॅरासिटिक नेमॅटोड्स आहेत ह्या टोकाने काय करत असतात हे जे रूट्स आहेत या रूट्सवरती काय करतात ते असे इंजेक्ट करतात. आणि ह्या इंजेक्ट केल्यामुळे त्याच्यामधले जे काही अन्न घटकं आहेत हे अन्न घटकं शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होत असतं. यामुळे काय होतं तुमच्या पिकाची वाढ खुंटते. त्यानंतर तुमचे जे काही रूट्स आहेत हे रूट्स सुद्धा तुमचे तुटल्या तुटल्यासारखे वाटतात. झाडाची व्यवस्थित ग्रोथ होत नाही. परिणामी तुमच्या उत्पादनामध्ये नुकसान दिसून येतं. आणि हे जे नेमॅटोड्स आहे हा जो एक्टोपॅरासाइटिक नेमॅटोड्स आहे हा मुख्यतः डॅगर नेमॅटोड्स जे तुमचे द्राक्ष फळ झाडे असेल त्यानंतर तुमचे निडल नेमॅटोड्स म्हणजे जे तुम्हाला नीडमध्ये सुईसारखे नेमॅटोड्स जे आहे हे धान्याचे रोपटे याच्यामध्ये दिसतो. आणि दुसरा स्टंट नेमॅटोड जो आहे गहू मका आणि भाजीपाला अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये जो एक्टोपॅरासाइट म्हणजे आपण बाह्य परजीवी नेमॅटोड्स जो आहे हा बाह्य परजीवी पहिला नेमॅटोड्स आपल्या पिकामध्ये दिसतो. आणि दुसरा आहे स्थलांतरित म्हणजे अंतर परजाती ज्याला आपण म्हणतो मायग्रेटरी एंडोपॅरासाइट्स. आता हा स्थलांतरित म्हणजे काय याच्यातूनच एक म्हणतं की आपण मायग्रेट होणे किंवा काय स्थलांतर करत राहणे फिरत राहणे किंवा जागा बदलत राहणे. तर हा जो आहे मायग्रेटरी एंडोपॅरासाइट्स तो हा काय करतो की मुळांच्या वरती वास्तव्य निर्माण करून मुळांच्या मध्ये जातो आणि मुळांच्या मध्ये जाऊन मुळांवरती असलेले जे काही अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य शोषून घेतो. आणि अन्नद्रव्य शोषल्यामुळे मुळांना म्हणजे झाडाला हे सर्व अन्नद्रव्य देत नाही. आणि हे अन्नद्रव्य जर तुमचे कमी पडले तर आपोआप झाडाची वाढ खुंटणं असेल, पानांचा गोलाकार झालेले असतील, पानं पिवळे पडलेले असतील, उत्पादनात बदल झालेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या बाह्य प्रजातीच्या नेमॅटोड्समुळे होतात. जास्त प्रादुर्भाव जर असेल तर त्या ठिकाणी काय होतात मुळं सडून पडतात. त्यानंतर प्रमुख जे पिकं आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की लेजंड नेमॅटोड्स हा प्रथमतः बटाटा, मका, गहू, ऊस व कापूस या वेगवेगळ्या पिकांवरती हे जे अंतर म्हणजे बाह्य प्रजाती ज्या आहेत मायग्रेटरी तर ह्या आढळतात. आणि ज्या वेळेस आपण जर बघितलं तर जगामध्ये सगळ्यात जास्त नेमॅटोड्स जे आहेत हे नेमॅटोड्स हे जसं की तुमचं केळी असेल तर केळीवरती सुद्धा तुम्हाला वाटतं की पनामा विल्ट आलाय. आणि पनामा विल्ट हा फक्त जो तुमचा बरोईंग नेमॅटोड आहे या बरोईंग नेमॅटोडमुळे जो तुमच्या याला तो होल मारतो, बोर करतो. आणि या बोर केल्यामुळे तुम्हाला वाटते की पनामा विल्ट आला आहे पण त्या केळीवरती नेमॅटोडचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. आणि त्याला आपण म्हणतो की
बाह्य प्रजाती जो आहे तो या नेमॅटोड्समुळे तुमच्या केळीवरती नुकसान दिसतं. आणि हे जे मी तुम्हाला पिकं सांगितलेले आहे की ज्याच्यामध्ये तुमचा बटाटा असेल, मका असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो इन्फेक्शन करत असतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मायग्रेटरी एंडोपॅरासाइट्स, की तो काय करत असतो, स्थलांतर करत असतो. आणि स्थलांतर केल्यामुळे तुमच्या रूटच्या सिस्टीममध्ये जाऊन तुमच्या रूटच्या आणि झाडाच्या सिस्टीम हा डिस्टर्ब करत असतो. दुसरा त्याची प्रजाती आहे की जी स्थिर अंतर प्रजाती, आपण त्याला काय म्हणतो, सेंडेटरी एंडोपॅरासाइट्स. तर सेंडेटरी एंडोपॅरासाइट्स हा जो नेमॅटोड्स आहे, हा सेंडेटरी पॅरासाइट नेमॅटोड मुळे नुकसान काय होतं, तर स्थानिक जे काही वास्तव्य निर्माण करतात. आणि वास्तव्य निर्माण केल्यामुळे काही जे काही नेमॅटोड्स आहेत, हे नेमॅटोड्स काय करतात, रूट्सवरती, म्हणजे हा जो कायमचं वास्तव्य आपण काय म्हणतो की बाबा एकदाचा त्या ठिकाणी तो फिक्स झाला, तर जोपर्यंत पीक आहे तोपर्यंत हे जे नेमॅटोड्स आहेत ते एका जागेवरती इन्फेक्ट करतात. आणि हे इन्फेक्शन केल्यामुळे काय होतं की इन्फेक्शन केल्यामुळे तो असा एक रूटमध्ये एंटर करतो. आणि रूटमध्ये एंटर केल्यानंतर त्याची बाह्य त्वचा जी आहे किंवा त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीजमध्ये त्याला इन्फेक्ट करतो. आणि त्याच्यामध्ये हे जे बाह्य आवरण आहे, ह्या बाह्य आवरणला एक्सपान्शन होतं. आणि बाह्य आवरण एक्सपान्शन केल्यामुळे रूट जे काही अन्नद्रव्य घेतं, ते रूटच्या अन्नद्रव्य तो फ्रूटपर्यंत किंवा झाडाच्या वेलीपर्यंत तो जाऊ देत नाही. सगळे अन्नद्रव्य तो काय करतो, ह्या रूटमधून घेत असतो. आणि त्या एक्सपांड केल्यामुळे तिथे काय होतं की त्याला एक वास्तव्य निर्माण होतं. आणि या वास्तव्य निर्माण झाल्यामुळे त्याला तिथे एक प्रोटेक्शन मिळतं. आणि त्याला रेडीमेड अन्न हे मात्र पिकाद्वारे दिलं जातं. म्हणून जर तुम्ही आता बघितलं तर याच्यामध्ये बघा की आपण जेव्हा रूट नोड्युल्स म्हणतो आपण, किंवा रूटवरती गाठी तयार झालेल्या आहे, तर ह्या ज्या गाठी आहेत, या स्थानीय जो नेमॅटोड्स आहे, या स्थानीय नेमॅटोड्सने काय केलं आहे, या गाठी निर्माण केलेल्या आहेत. आणि या गाठींमुळे आपलं जे काही रूट सिस्टीम आहे, ही रूट सिस्टीम डिस्टर्ब होते. आणि ही रूट सिस्टीम डिस्टर्ब झाल्यामुळे तुमच्या पिकाचं अतोनात नुकसान होतं. म्हणून ह्या ज्या 3 स्पेसीज आहेत, या 3 स्पेसीज म्हणजे स्पेसीजच्या प्रकार खूप आहे, पण त्याचे 3 जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मग नंबर ऑफ व्हरायटीज वेगवेगळ्या येतात. तर या 3 प्रकारामध्ये हे वेगवेगळे नेमॅटोड्स मोडतात. दुसरं, शेतकरी बंधूंनो बघा, हे जे नेमॅटोड्स आहेत, या नेमॅटोड्सचं जीवनचक्र कसं असतं. म्हणजे ज्यावेळेस समजा आता तुम्ही टोमॅटोचं पीक लावलं असेल, तुम्ही समजा काही वेलवर्गीय पिकं लावले असतील, किंवा तुमच्याकडे द्राक्ष बाग असेल, तुमच्याकडे डाळिंब असेल, तुमच्याकडे काकडीचं पीक असेल, तुमच्याकडे मेजरली जे काही तुमचं पेरू असेल, तर मेजरली हे जे पिकं आहेत, या पिकांवरती जो नेमॅटोड्स आहे हा लाईव्ह होस्ट करतो. म्हणजे सगळ्यात जास्त अट्रॅक्शन जे आहे तुमचं डाळिंब, पेरू, वेलवर्गीय पिकं, काही प्रमाणात तुमचा टोमॅटो असेल, अशा वेगवेगळ्या पिकांवरती काय असतं, नेमॅटोड जो आहे तिथे लाईव्ह होस्ट करतो. म्हणजे अशा पिकांवरती तो लवकर अट्रॅक्ट करतो. म्हणून बऱ्याचशा ठिकाणी काही शेतकरी बांधवांनी नवीन जमीन असेल, नवीन ठिकाणची जमीन असेल, तर अशा ठिकाणी नेमॅटोड्सचा अति प्रमाण झाल्यामुळे त्यांनी त्यांचं पीक काढून टाकलं. कारण नेमॅटोड्स कंट्रोल करणं त्यांना अशक्य झालं. मग तो नेमॅटोड्स कसा असतो, तर बघा की पहिले तो अंडी घालतो. अंडी घातल्यानंतर तो त्याचं स्कॉलर तयार होतो. म्हणजे काय असतो, त्याचं एक ज्युनियर तयार होतो. आणि ज्युनियर तयार झाल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात, की ज्याची स्टेजेस आपण बघू की मेन त्याचे स्टेजेस असतात. बघा, त्याची पहिली जी स्टेज आहे ती J1, त्यानंतर J2, J3 आणि J4. तर ह्या 4 स्टेजमधून तो म्हणजे ज्युनियरपासून म्हणजे स्कॉलरपासून तर ॲडल्टपर्यंत अशा वेगवेगळ्या स्टेज तो करत असतो. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं आपण की त्याची जी काही मेथोडॉलॉजी आहे किंवा त्याचं जे जिलेटिनाइस मॅट्रिक्स जे आहे, या जिलेटिनिक्स मॅट्रिक्समुळे काय होतं की तो त्याचे जे काही अंडे देतो, त्या अंड्यांच्या
वरती एक जिलेटिनिक मॅट्रिक्स तयार करतो की जेणेकरून त्या अंड्यांना प्रोटेक्शन राहावं आणि ते अंडे ज्यावेळेस उबतील तर त्यावेळेस त्याचं जे काही पिलं आहेत ते पिलं बाहेर पडतील. तर अशा पद्धतीने त्याचं जीवनचक्र चालू असतं आणि हेच जीवनचक्र एक एक स्टेज त्याची आपल्या पिकांना नुकसान करत असते. आणि हे नुकसान आपल्याला कधी लक्षात येतं की ज्यावेळेस तुमच्या पिकावरती पिवळे पानं झालेले असतील किंवा तुम्हाला त्याची वाढ खुंटलेली दिसत असेल किंवा रूट्सवरती इन्फेक्शन दिसत असेल तर अशा वेळेस आपल्याला लक्षात येतं की याची जी काही स्टेज आहे म्हणजे जसं अवस्था आपण बघितली की मुळांच्या आतमध्ये राहून तो लार्वा अवस्थेमधील पुढच्या पिकासाठी शोषण करत असते व J3 जी आहे त्याची जी ज्युनियर स्टेज आहे तर अशा अवस्थेमध्ये तो निष्क्रिय व कमी हालचाली करणारी असते. आणि मेन त्याची जी काही अवस्था असते ती J2 अवस्था असते. या J2 अवस्थेमध्ये तो सगळ्यात जास्त म्हणजे स्कॉलर असतो आणि यंग आपण जे म्हणतो तर तो यंग स्टेजमध्ये असतो त्यावेळेस तो जास्त पिकाला इन्फेक्शन करत असतो. आणि चौथा अवस्थेमध्ये तो मुळांमध्ये झालेल्या गाठीमध्ये J4 लार्वा विकसित होतात व अशा अवस्थेत नर व मादीचे विभाजन दिसू लागते. म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल जे आहेत ते वेगवेगळे दिसत असतात. आणि जी त्याची ॲडल्ट मादी जी आहे ही नाशपातीसारखे आकार असतो तिचा आणि मुळांच्या आत किंवा पृष्ठ भागावरती राहते आणि मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन करत असते. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे बंधूंनो की ही जे आहे तर अंडीची जी त्याची प्रमाण आहे तर अंडीचं प्रमाण हे बघा अंडीचं जे प्रमाण आहे ते साधारण 200 ते 600 प्रमाणात ते अंडी घालत असते. म्हणून जेवढ्या जास्त अंडी घातल्या तेवढे जास्त त्याचे प्रजनन होईल आणि जेवढं जास्त प्रजनन होईल तेवढे त्याचे जास्त इन्फेक्शन वाढतील. म्हणून ही जी मेन स्टेज असते या स्टेजला सुद्धा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आणि ह्या स्टेजला जी प्रौढ अवस्था असते जी मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओ दाखवला तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे लांब दंड गोलाकार आकाराचे आणि निमुळतं टोक असलेले हे नेमॅटोड्स ॲडल्ट स्टेजमध्ये तयार होतात. त्यानंतर हे जे नेमॅटोड्स आहेत हे आपल्या पिकावरती कशा पद्धतीने एंट्री करतात तर त्याचं ही स्टेजेस आहेत. मी ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ही जी आहे ही एक स्टेज आहे की याचे जर अंडे तयार झाले तर अंडेनंतर ते हॅचिंग होतात म्हणजे ते उबतात आणि उबल्यानंतर त्याची जी मी स्टेजेस तुम्हाला जे दाखवल्या तर त्याची ही पहिली जी स्टेज आहे ही ज्युनियर स्टेज म्हणजे तो पिल्ला अवस्थेमध्ये असतो. आणि ही पिल्लावस्था त्यानंतर त्याची सेकंड स्टेज त्यानंतर त्याची सेकंड स्टेजमध्ये पुन्हा तो एक मोठ्या आकाराचा होतो. इथे असं गोल गोल तुम्हाला दिसतोय. त्यानंतर तोच सेकंड स्टेज आहे. सेकंड स्टेजमध्ये तो काय करतो तुमच्या रूटमध्ये एंटर करतो आणि एंटर केल्यानंतर तुमच्या रूट्सवरती वाढत वाढत त्यानंतर तो काय करतो की तुमच्या रूट्सवरती अशा पद्धतीने तो काय करतो गाठी तयार करतो. आणि ह्या गाठी जेव्हा तयार होतात तर त्यावेळेस आपल्याला समजतं की हे नेमॅटोड्स आहेत आणि हेच नेमॅटोड्समुळे तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. पण हे नेमॅटोड्स तुम्हाला कधी दिसतात की ज्या वेळेस त्याची ॲडल्ट स्टेज येईल तेव्हा मात्र तेव्हा पिकाचं नुकसान झालेलं असतं. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही प्रोव्हिजन्स आहेत. पूर्वतयारी जर आपण केली तर नेमॅटोडचा सुद्धा आपण बंदोबस्त करू शकतो. पण ह्या स्टेजला मात्र कंट्रोल करणं थोडं त्रासदायक होतं. पण अशा पद्धतीने नेमॅटोड्स आपल्या पिकावरती नुकसान करत असतात. त्यानंतर या नेमॅटोड्समुळे जे काही प्रादुर्भाव होतात तर ते प्रादुर्भाव काय होतात तर मेनली तुमच्या झाडावरती झाडाची वाढ खुंटते जे मी तुम्हाला सांगितलं. दुसरं त्याचं नुकसान होतं पाणी पिवळे पडतात हे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर अनियमित पद्धतीने वाढ होणे की जे सरळ आपण खतं दिले सगळे फर्टिलायझर दिले तरी पण झाडाची वाढ होत नाही आहे पिकाची ग्रोथ होत नाही आहे तर त्याचं कारण असू शकतं नेमॅटोड्स. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना असं वाटतं की जर मी झाड उपटून बघितलं तर मला कोणत्याही गाठी दिसत नाही म्हणून माझ्याकडे नेमॅटोड्स नाही. पण मी तुम्हाला जे सांगितलं
की एंडोपॅरासिटिक नेमॅटोड, एक्टोपॅरासिटिक नेमॅटोड्स जे बाह्य असतात किंवा जे स्थलांतरित होतात, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे नेमॅटोड्स असतात ते तुमच्या पिकावरती प्रादुर्भाव करत असतात. आणि गाठी आले म्हणून नेमॅटोड आले असं नाही. गाठी जरी नसतील तरी नेमॅटोडची ही वेगळी जाती असू शकते, कारण की जगामध्ये 30,000 नेमॅटोड्सच्या जाती आहेत. त्याच्यापैकी 4,000 जातींवरतीच अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यापैकी तो सुद्धा ठराविक पिकांवरतीच नेमॅटोडचा अटॅक असतो. त्या ठराविक पिकांवरतीच त्याचा अभ्यास होऊन मी आज तुम्हाला प्रेझेंट करतोय. आणि मुळावर गाठी तयार होणे म्हणजे मेन त्याचं लक्षण काय असतं? मुळावर गाठी तयार होणे, ज्या गाठी तयार झाल्या त्याचा तपकिरी कलर तयार होणे आणि पांढऱ्या मुळांची वाढ खुंटणे हा त्याचा दिसतो. आणि हे बघा, अशा पद्धतीने त्याचे जे काही गाठी आहेत ह्या गाठी दिसतात. जागतिक परिस्थिती जर आपण बघितली तर जागतिक परिस्थितीमध्ये साधारणतः 12 ते 15% तुमच्या उत्पादनात घट होते. आणि 12 ते 15% उत्पादनात घट होणे म्हणजे खूप मोठं नुकसान आहे. कारण की आज जर तुमच्या उत्पादनामध्ये 2-5% जरी नुकसान झालं तरी तुम्हाला चांगले जर ठराविक पिकं असतील की ज्याच्या टनामध्ये उत्पन्न येतं, तर अशा पिकांमध्ये 15% 12% सुद्धा खूप मोठा लॉस होतो. आणि तो लॉस आपण वाचवू शकतो. त्यासाठी काही तंत्र मंत्र मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि हे जे नेमॅटोड्स असतात ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंध किंवा समशीतोष्ण कटिबंध आपण जे म्हणतो की सब ट्रॉपिकल अशाच ठिकाणी जास्त दिसतं. आणि जे ट्रॉपिकल एरिया आहे ज्याला आपण म्हणतो की जो समुद्राला लागून एरिया आहे किंवा जिथं थोडं उष्ण आहे किंवा तिथे हीट थोडी जास्त असते, तर अशा ठिकाणी जे जनरल एरियामध्ये जर तो 12 ते 15% नुकसान करत असेल, तर ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल एरियामध्ये तो नेमॅटोड्स 20% काय करत असतो? नुकसान करत असतो. आणि विविध अभ्यासानुसार नेमॅटोड्सच्या जागतिक कृषी अवस्थेत वार्षिक नुकसान त्याचं किती आहे बांधवांनो? याचं जागतिक नुकसान जे आहे ते 80 अब्ज बिलियनचं आहे. आणि ते 173 अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतं असा आपल्या अहवाल आहे, असा अंदाज आहे. आणि हे फार मोठं नुकसान आहे. आजच आपण जग असं म्हणते की अन्नाची निर्मिती झाली पाहिजे, अन्नाची निर्मिती झाली पाहिजे. अन्नाच्या निर्मितीमध्ये जर आपल्याला अशा अडचणी असतील तर आपलं उत्पादन किंवा आपलं अन्न निर्मिती ही पूर्ण होऊ शकणार नाही. आणि अन्न निर्मिती जर पूर्ण नाही झाली तर आपण जे काही जगाचा पोशिंदा आपण शेतकरी बांधव आहेत, तर जगाला अन्न पुरवण्यासाठी आपल्याला 100% हे जे काही आपले अडथळे आहेत या अडथळे आपल्याला दूर करून मात्र आपल्याला जगाचा पोशिंदा जे म्हटलं जातं ते आपल्याला नक्कीच करायचं आहे. म्हणून आपल्याला हे सगळे अडथळे काय करायचे? दूर करायचे. आणि हे जे नेमॅटोड्स आहेत हे ठराविकच काही पिकांवरती दिसतात आणि त्या ठराविक पिकांवरती दिसल्यामुळे त्याचं नुकसान मात्र होतं. पण मात्र हे जे पिकं आहेत हे सगळे जे पिकं आहेत हे कॅश क्रॉप आहेत आणि कॅश क्रॉपवरती दिसल्यामुळे नुकसान त्याचं जास्त होतं. भारतात नेमॅटोडमुळे दरवर्षी सुमारे 24,265 कोटीचं नुकसान होतं. 24,265 करोडचं नुकसान म्हणजे फार मोठं नुकसान होतं नेमॅटोड्समुळे. आणि हे नुकसान केवळ प्रमुख 30च पिके, मी तुम्हाला सांगितलं की ठराविक पिकांमुळेच तो होतो, तर 30 प्रकारच्या पिकांवरतीच अभ्यास केला गेलेला आहे. आणि ह्या 30 प्रकारच्या पिकांचा अभ्यासामुळे जे काही नुकसान आहे हे नुकसान 24,265 आणि 30 प्रमुख पिके हे अभ्यासानुसार दिसून आलेले आहेत. आणि सर्व पिकांचा जर आपण विचार केला, आता तर आपण फक्त 30च पिकं, पण सर्व पिकांचा जर विचार केला तर 90,000 कोटीपर्यंत हे नुकसान काय असतं असू शकतं. म्हणजे इतकं मोठं नुकसान फक्त आणि फक्त सूत्रकृमी म्हणजे नेमॅटोड्समुळे आपल्या पिकावरती होत असतं. आणि त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे जे पिकांच्या साठी आपण जे काही करत आहोत तर ते कोणते कोणते पिकं आहेत, तर त्याच्यामध्ये समजा तुमचं भेंडी असेल, टोमॅटो असेल, वांगी असेल, त्यानंतर तुमचं केळी असेल, लिंबूवर्ग पिके असेल, तर याच्यामध्ये जसं तुमचं 20% नुकसान असेल, 25% नुकसान असेल, 30% नुकसान असेल, म्हणजे शेंगदाणा असेल, मोहरी असेल, आणि जर तुमचे कडधान्य असेल तर कडधान्यामध्ये सुद्धा 23% नुकसान होतं.
आणि तुमचे ऊस म्हणजे आपण जे म्हणतो शुगर केन याच्यामध्ये सुद्धा 20% नुकसान होतं आणि गहू काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान अलीकडे व्हायला लागले, कारण की शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार गव्हामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सूत्रकृमीचं नुकसान होतंय, म्हणून सुद्धा गव्हाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट यायला लागली. याचं कारण मुख्य कारण सुद्धा सूत्रकृमी असू शकते आणि ह्या सूत्रकृमीमुळेच हे सगळे नुकसान आपल्या पिकावरती झालेले आहेत. तर नेमॅटोड्स योग्य वेळी योग्य उपाय योजना जर केली तर आपण नेमॅटोड्सला नियंत्रित करू शकतो. कारण नेमॅटोड्स म्हणजे आपलं पीक नुकसान झालं, पीक संपून गेलं असं होत नाही. कोणताही रोग असो, कोणताही बुरशी असो, कोणताही कीड असो, काही असो, त्याचं जर आपण पहिलेच प्री प्लॅनिंग केलं, क्युरेटिव्ह जर त्याचा इफेक्ट घेतला तर 100% नुकसानापासूनही बचाव करू शकतो आणि खर्चापासूनही बचाव करू शकतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जर आपल्याकडे नेमॅटोड्स कमी आला पाहिजे तर त्यासाठी आपण जे पूर्वीच्या ज्या शेती करण्याच्या पद्धती होत्या की खोल नांगरणी करणं असेल, तुमच्या पिकांची अदलबदल करणं असेल, म्हणजे ह्यावेळी जर समजा आपण भुईमुगाचं पीक लावलं तर पुढच्या वेळेस पीक बदललं पाहिजे, यावेळेस टोमॅटो घेतला तर पुढच्या वेळेस कांदा आला पाहिजे, ऊस लावला तर त्यानंतर दुसरा पीक आलं पाहिजे. तर पिकांची जेव्हा तुम्ही फेरपालट करणार त्यावेळेस तुम्हाला नक्कीच नेमॅटोडचा प्रादुर्भाव कमी दिसेल. त्यानंतर तुमचं शक्य झाल्यास झेंडूची लागवड करा, कारण झेंडूमध्ये तुमचा जे काही रूट्स आहेत त्या रूट्स वरती झेंडूचे जे रूट्स आहेत ते अल्फा टर्थिनिल नावाचं एक सल्फरयुक्त रसायन म्हणू आपण, जे रसायनच ते काय करतं, सोडतं. त्याच्यामुळे नेमॅटोड्सला आपण नियंत्रित करू शकतो. दुसरं आपली जी काही रेग्युलर पद्धत आहे की जर तुमचं निंबोळी पेंड असेल, निंबोळी पेंडचा जर तुम्ही वापर केला, एरंडी पेंडचा वापर केला तर आपण नेमॅटोड्सला जैविक पद्धतीने कंट्रोल करू शकतो. आणि हे आपण पारंपरिक पद्धतीने सर्वजण करत आलेलो आहोत. फक्त बदल करण्याची गरज आहे शेतकरी बंधूंनो. जैविक नियंत्रण जर आपण केलं, आणि जैविक नियंत्रणच खूप महत्त्वाचं असतं, कारण की केमिकल पद्धतीने केलेलं नियंत्रण हे क्षणिक असतं आणि जैविक पद्धतीने केलेलं नियंत्रण हे जास्त काळ दीर्घकाळ टिकणारं असतं. मग जैविक पद्धतीने आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर जैविक पद्धती काय आहेत, तर जैविक पद्धतीमध्ये शेतकरी बंधूंनो बघा, जैविक पद्धतीने आपण जर नियंत्रण करायचं असेल तर जैविक पद्धतीने जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी आपण ह्या उपाययोजना करू शकतो की ज्याच्यामध्ये तुमचं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रबुरशी असतात की ज्या मित्रबुरशी तुमच्या पिकावरती जैविक पद्धतीने नियंत्रण मिळू शकतात, की ज्याच्यामध्ये तुमचं स्पेसिलोमायसिस लिनेसिस नावाची एक बुरशी येते. ही बुरशी तुमच्या नेमॅटोड्सला जैविक पद्धतीने नियंत्रण देईल. त्यानंतर पोचनिया क्लॅमडोस्पोरिया ही जी एक बुरशी आहे ही सुद्धा तुमच्या नेमॅटोड्सला चांगलं नियंत्रण देईल. आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा हर्जियानम नावाची ही जी बुरशी आहे ही सुद्धा सूत्रकृमीला योग्य पद्धतीने नियंत्रण देईल. आणि हे जे आहे हे सर्व जे आहे हे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याच्या पद्धती आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा की अशा पद्धतीने जे काही नेमॅटोड्स जे आहेत सूत्रकृमी आहेत या सूत्रकृमीला काय करतात, ते अशा पद्धतीने त्याच्यावरती एक आवरण निर्माण करतात आणि त्याच्यावरती एक असे जाळं निर्माण करतात. अशा पद्धतीने काय करतात, ते आपल्या सूत्रकृमीला कंट्रोल करत असतात. त्यानंतर एक झालं जैविक पद्धतीने म्हणजे फंगस जे आपण म्हणतो, फंगस आपण बघितले. पण त्यानंतर काही अशा बॅक्टेरिया आहेत या सुद्धा नेमॅटोड्सवरती एकदम चांगल्या पद्धतीने त्याला कंट्रोल करतात. तर त्याच्यामध्ये पहिली जी बॅक्टेरिया आहे ती म्हणजे
बॅसिलस फर्मस. बऱ्याचशा लोकांनी बॅसिलस फर्मसचं नाव ऐकलं असेल, बऱ्याचशा लोकांनी ऐकलं नसेल, पण बॅसिलस फर्मस ही युनिव्हर्सली वापरली जाणारी बॅक्टेरिया आहे. बॅसिलस फर्मस ही युनिव्हर्सली वापरली जाणारी बॅक्टेरिया आहे आणि ही खास नेमॅटोडसाठीच रेकमेंडेड आहे. त्यानंतर बॅसिलस थुरिंजियस, जी आपण बॅसिलस थुरिंजियस वारक्रष्टकी नावाची बॅक्टेरिया आहे, ही बॅक्टेरिया सुद्धा आपण जसं की तुमच्या लार्वा असेल किंवा तुमच्या अळीचं नियंत्रण असेल त्यासाठी वापरली जाते. पण हे सुद्धा रॉड शेपचे अळीसारखेच असणारे नेमॅटोड्स आहेत. तर याचे सुद्धा काही रेफरन्सेस आम्ही अभ्यास करून केलेला आहे आणि या अभ्यासामध्ये आम्हाला लक्षात आलं की बॅसिलस थुरिंजियस सुद्धा तुमच्या नेमॅटोड्सवरती चांगलं काम करतो आणि सुडोमोनास फ्लोरोसेन्स नावाचा हा जो बॅक्टेरिया आहे हा सुद्धा नेमॅटोड्सवरती योग्य पद्धतीने, उत्तम पद्धतीने काम करतो. जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर हे जे काही सुडोमोनास फ्लोरोसेन्स आहेत त्याचे पिक्चर्स मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवले आहे. किंवा बॅसिलस फर्मस नावाचे जे बॅक्टेरिया आहेत या जैविक पद्धतीने आपण नेमॅटोड्सवरती कंट्रोल मिळवू शकतो. आता त्याची कार्यपद्धती काय आहे, तर मेनली तर काय असतं की त्याचं जीवनचक्र काय आहे, मग आपण त्याचं म्हणतो की त्याचं मोड ऑफ ॲक्शन काय. तर नेमॅटोड्सला कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं, तर सगळ्यात महत्त्वाचं, काही बुरशी जमिनीखाली आपल्या तंतूंचे चिकट जाळे निर्माण करते. त्यानंतर चिकट जाळे किंवा आपण जे म्हणतो नॉक्स, तर हे जे नॉक्स आहेत, हे नॉक्स म्हणजे आपण जे म्हणतो की वेगवेगळे असे वेटोळे निर्माण करणं असेल तर हे नॉप्स तयार करतं. आणि हे जे नॉप्स आपण जर बघितले तर बघा की अशा पद्धतीने त्यांनी जाळं विणलेलं आहे आणि हे जाळं विणल्यामुळे जर नेमॅटोड्स इथून पास झाला तर त्याच्यावरती काय करते, असं रिंग निर्माण करते. आपण म्हणतो की त्याला रिंग पद्धतीने कंट्रोल करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की निसर्गाने प्रत्येकाला सेन्सर दिलेला आहे. तर ज्या वेळेस नेमॅटोड्स इथून पास होत असेल तर त्यावेळेस त्याच्यावरती असं एक वेटोळं निर्माण करतं आणि वेटोळं निर्माण केल्यानंतर त्या नेमॅटोड्सच्या पृष्ठभागावरती बॅसिलस थुरिंजियस असेल, बॅसिलस फर्मस असेल, स्पेसिलोमायसिस असेल, क्लॅमिडोस्पोरियम पोचोनिया असेल, या सर्व प्रकारच्या फंगस आणि बॅक्टेरियाचे स्पोर जर त्याच्या बॉडीवरती चिपकले तर त्याच्या बॉडीला काय करतात, ते पेनिट्रेट करतात आणि त्याला घट्ट आवळून धरतात. आणि घट्ट आवळून धरल्यामुळे त्याला हलता येत नाही, त्याला अन्न घेता येत नाही आणि अन्न न घेतामुळे तो जो काही नेमॅटोड्स आहे हा गुदमरून मरतो. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी जी पद्धत आहे ती नेमॅटोड्सवरती टॉक्झिन्स सोडणे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा निमुळत्या आकाराचा जो नेमॅटोड्स आहे आणि याच्यामध्ये जे काही आपलं फंगस आणि बॅक्टेरिया जे मी तुम्हाला सांगितलं की बॅसिलस फर्मस किंवा क्लॅमिडोस्पोरियम पोचोनिया, हे जे स्पोर जे आहेत हे याच्या बॉडीवरती येतात आणि बॉडीवरती आल्यानंतर त्याचा जी काही बॉडी आहे ती त्याला मीडिया म्हणून वापरतात आणि मीडिया म्हणून वापरल्यामुळे त्याच्या बॉडीवरती मग पुन्हा पेनिट्रेट करतात आणि पेनिट्रेट झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय करतात, टॉक्झिन सोडतात. आणि हे टॉक्झिन जे असतं ते काय असतं, तुमचं मेन टॉक्झिन काय आहे, तर ह्या टॉक्झिनमुळेच ते कंट्रोल होतं. तर मेन टॉक्झिन आहेत तुमचे हे बघा, प्रोटीएज, दुसरं तुमचं कोलिनेज आणि चिटिनेज, जे आपण टॉक्झिन म्हणू किंवा एन्झाईम्स म्हणू. कारण की प्रत्येक बॅक्टेरिया हे वेगवेगळ्या पद्धतीचे काय करत असतो, एन्झाईम सोडत असतो. आणि या एन्झाईम्सच्या सिक्रेशनमुळे तुमचा नेमॅटोड्स असेल किंवा तुमचा फंगस असेल किंवा तुमच्या कोणताही इन्सेक्ट असेल त्या इन्सेक्टला कंट्रोल करण्याचं काम ह्या प्रत्येक फंगस आणि बॅक्टेरियाचं एक वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यामुळे आपण कंट्रोल करत असतो. आणि हे सगळे त्यांच्या त्वचेला फोडून शरीराच्या आत प्रवेश करतात. तुम्ही जर इकडे बघितलं तर हा शरीराच्या आत त्याचे स्पोर गेलेले आहेत आणि त्याचे स्पोर शरीराच्या आत गेल्यामुळे ते विष त्याच्या शरीरात पसरलं की बघा तुम्ही, अशा पद्धतीने हे शरीराच्या आत गेल्यामुळे विष पसरलं की आपोआप त्या नेमॅटोड्सचं काय होतं, कंट्रोल होतो. तर आता मेन कार्यपद्धतीमध्ये काय की शरीरात ही प्रवेश केला
की ती काय करते, वेगाने वाढते आणि सूत्रकृमी शरीरातील द्रव पदार्थ सोडल्यामुळे त्याची अन्नद्रव्य जी घेण्याची क्षमता आहे ती क्षमता जाते आणि जशी जशी बुरशी जाळं तयार करत जाईल म्हणजे हैपी तयार करत जाईल ते पूर्ण शरीरात पसरते आणि सूत्रकृमीचे महत्त्वाचे अवयव जे आहेत ते काय करते, निकामी करते. कारण की त्याचं जेवढं जेवढं आवरण वाढत जाईल, त्याचं जेवढं जेवढं वेटोळं वाढत जाईल तर त्याला ती काय करेल, गुदमरून मारेल आणि गुदमरून मारल्यामुळे तुमच्या नेमॅटोड्सवरती तुम्ही कंट्रोल मिळू शकतात. हे त्याचे काही एग्सचा जो मास आहे किंवा त्यांचे जे काही जर्मेट झालेले काही ट्यूब आहेत किंवा त्या ॲडल्टचे जे काही फिमेल्स आहेत ज्या अंडे घालतात हे त्याचे काही पिक्चर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि नेमॅटोडचे एग्स जे आहेत त्या एग्सवरती सुद्धा इन्फेक्शन करत असतात. आपण जर बघितलं तर इतर जे केमिकल प्रॉडक्ट्स असतात या केमिकल प्रॉडक्टचा अंड्यांवरती तेवढा उपयोग होत नाही किंवा अंड्यांवरती आपल्याला कंट्रोल मिळत नाही. जर तुमचा नेमॅटोड कंट्रोल झाला तरी तुमचा अंडे उपतात आणि पुन्हा नेमॅटोड्सची संख्या वाढते आणि पुन्हा पिकाचं नुकसान होतं. पण तुम्हाला सांगतो की स्पेसिलोमायसिस लिलेनेसिस, क्लॅमिडोस्पोरियम पोचिनिया, बॅसिलस फर्मस सारख्या बॅक्टेरिया आणि फंगस या अंड्यांवरती सुद्धा काय करतात, इन्फेक्शन करतात. आणि अंड्यांना इन्फेक्शन केल्यामुळे अंडे जर तुमचे डॅमेज झाले तर नेमॅटोड्स त्याच्यामधून येणार नाही आणि नेमॅटोड्स जर त्याच्यामधून आला नाही तर तुमच्या पिकाचं संरक्षण तुम्ही करू शकतात. तर अशा पद्धतीने त्याची जी काही मोड ऑफ ॲक्शन आहे त्या मोड ऑफ ॲक्शन जर आपण म्हणजे आपण ती समजून घेतली. आता आनंद ॲग्रो केअर जो काही नेमॅटोड्स आहे या नेमॅटोड्ससाठी आनंद ॲग्रो केअर काय काम करते, तर आनंद ॲग्रो केअर शेतकरी बंधूंनो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिस बनवते की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकेल की स्पेसिलोमायसिस लिनेसिस असेल, पोचोनिया असेल, ट्रायकोडर्मा हर्जियानेम असेल, बॅसिलस फर्मस असेल, सुडोमोनास फ्लोरोसेन्स असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया आणि फंगस या नेमॅटोडच्या नियंत्रणासाठी वापरल्या जातात. आणि आनंद ॲग्रो केअरकडे ह्या सगळ्या स्पेसिसचे काही फॉर्म्युलेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल फॉर्म्युलेशन असेल, ज्याच्यामध्ये तुमचं टाल्कम फॉर्म्युलेशन असेल, ज्याच्यामध्ये तुमचं लिक्विड फॉर्म्युलेशन असेल आणि ज्याच्यामध्ये 4K डेस्टॉज बेस फॉर्म्युलेशन असेल आणि जे आपण कॅप्सूल बेस फॉर्म्युलेशन म्हणतो तर कॅप्सूल बेस फॉर्म्युलेशन आणि लास्ट म्हणजे दाणेदार फॉर्म्युलेशन. म्हणजे ज्या शेतकरी बंधूंकडे ड्रिप इरिगेशन असेल तर अशा ठिकाणी तुम्ही लिक्विड किंवा डेस्टॉज फॉर्म्युलेशन वापरू शकता. ज्यांना खतामध्ये मिक्स करून वापरायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्ही टाल्कम फॉर्म्युलेशन वापरू शकता. आणि ज्या शेतकरी बांधवांना ब्रॉड कॉस्टिंग करायचं असेल किंवा बेसल डोस द्यायचा असेल, तुमचं पेरू पीक असेल, तुमचं डाळिंब पीक असेल, तुमचं भाजीपाल्याचे पिकं असतील की ज्या पिकांवरती जास्त सूत्रकृमीचा प्रादुर्भाव दिसतो तर अशा ठिकाणी तुम्ही बेसल डोसमध्ये सुद्धा आनंद ॲग्रो केअरचं दाणेदार फॉर्म्युलेशन वापरून बेसल डोसमध्ये तुम्ही नियंत्रण मिळवू शकतात. ही डॉक्टर बॅक्टोजची 4K 5G दाणेदार आणि टाल्कम बेस रेंज आहे. त्यानंतर बघा की हे लिक्विड बेस जर आपण बघितलं तर लिक्विड बेस म्हणजे आनंद ॲग्रो केअरचे त्याच्यामध्ये ब्रँड आहे की जे नेमोज आणि हर्ज म्हणजे डॉक्टर बॅक्टोज हर्ज जे मी तुम्हाला स्पेसिसचे नाव सांगितले तर हे दोन्हीही प्रॉडक्ट लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये नेमॅटोडच्या नियंत्रणासाठी वापरू शकतात. त्यानंतर जे मी तुम्हाला डेस्टॉज बेस फॉर्म्युलेशन सांगितलं तर नेमोस 4K आणि हर्ज 4K हे डेस्टॉज बेस फॉर्म्युलेशन्स आनंद ॲग्रो केअरकडे उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, हे जे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड जे गव्हर्नमेंटची दिल्लीची संस्था आहे या दिल्लीच्या संस्थेने आनंद ॲग्रो केअरला लायसन्स दिलेलं आहे आणि या लायसन्समध्येच हे सगळे प्रॉडक्ट्स विकले जातात. त्यानंतर 5G कॅप्सूल फॉर्ममध्ये आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचली पाहिजे, तुमचं स्टोरेज ची जागा वाचली पाहिजे. तुमच्या कॉस्ट सेविंगसाठी 5G कॅप्सूलमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आणि दाणेदार फॉर्म जो मी तुम्हाला सांगितला या दाणेदार फॉर्ममध्ये नेमोज गोल्ड नावाने उपलब्ध आहे. तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमॅटोड्सची माहिती जाणून घेतली, नेमॅटोडचे प्रकार जाणून घेतले, नेमॅटोड्समुळे झालेलं नुकसान आपण जाणून घेतलं, पण नेमॅटोड्ससाठी जे काही प्रॉडक्ट वापरायचे किंवा नेमॅटोड्ससाठी जे आपल्याला नियंत्रण करायचं तर आनंद ॲग्रो केअर कंपनीचेच प्रॉडक्ट का वापरायचे, तर त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो की गेल्या 25 वर्षापासून मी ह्या ॲग्रो कल्चर इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी सुद्धा एक ॲग्रिकल्चर स्टुडंट आहे. म्हणून
हे जे काही आम्ही उत्पादनं बनवले आहेत या सगळ्या उत्पादनांना शास्त्र घेऊन आणि शास्त्रोक्त पद्धतीने आपण काय करतो, हे सगळे उत्पादनं निर्मित करत असतो गव्हर्नमेंटच्या नियमानुसार. त्यानंतर बघा आनंद ॲग्रो केअर्स का की प्रत्येक कामासाठी स्वतंत्र लॅब दिलेले आहेत. त्यानंतर तुमच्या सर्व लॅब ह्या ज्या आहेत या वातानुकूलित आहेत आणि काय आहेत त्याच्यामध्ये कोणताही बॅक्टेरिया येणार नाही. त्या निर्जंतुकीकरण ज्या एअर हँडलिंग युनिट असतं, एअर हँडलिंग युनिट, त्या एअर हँडलिंग युनिटचा वापर आनंद ॲग्रो केअरच्या लॅबमध्ये केलेला आहे. आणि वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा वेगवेगळ्या ज्या मशिनरीज आहेत या मशिनरीज आनंद ॲग्रो केअरमध्ये आणलेल्या आहेत. आणि म्हणजे मायक्रोरायझा असेल किंवा इतर जे काही उत्पादनं असतील या सगळ्या उत्पादनासाठी सेपरेट इंडिव्हिज्युअल लॅब बनवलेली आहे. आणि जवळपास 10 पेक्षा जास्त टेक्निकल टीम म्हणजे मायक्रोबायोलॉजिस्ट आनंद ॲग्रो केअरमध्ये काम करतात. आणि सायंटिस्ट लोकांची पण टीम आहे जे टेक्निकल डॉक्टरेट लोक आहेत की ज्यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये, प्रोबायोटिक्समध्ये PhD घेतलेली आहे, सॉईल सायन्समध्ये PhD घेतलेली आहे. असे डॉक्टरेट लोक आनंद ॲग्रो केअरमध्ये कार्यरत आहेत. आणि याच्यामध्ये जे काही उपकरणं आहेत या उपकरणं सुद्धा आयात केलेले आहेत. आणि ज्या सायंटिफिक कम्युनिटीला हे सगळे इन्स्ट्रुमेंट लागतात, हे सायंटिफिक कम्युनिटीला लागणारे सगळे इन्स्ट्रुमेंट आनंद ॲग्रो केअरने आयात केलेले आहेत आणि काही इन्स्ट्रुमेंट भारतातून परचेस केलेले आहेत. यासारख्या अनेक सुविधा आम्ही गुणवत्तापूर्ण आमच्या लॅबमध्ये तयार करून देतो. आणि हे जे आमचे जे काही उत्पादने आहेत हे CIB आणि FCO प्रमाणित आहेत. जनरली हे जे बनवण्याची जी पद्धत असते म्हणजे पहिले काय असतं, कल्चर घेतलं जातं, त्यानंतर सीडमध्ये त्याचं इनक्लूड करून त्याची ग्रोथ केली जाते, सीड कल्चर तयार केलं जातं. आणि सीड कल्चर तयार केल्यानंतर फर्मेंटरमध्ये किंवा सॉलिड स्टेट फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीने ते बनवलं जातं. आणि अशा पद्धतीने ही जनरल बनवण्याची पद्धत आहे. पण आनंद ॲग्रो केअर जी आहे ही प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीने म्हणजे बॅसिलस फर्मस असेल किंवा तुमचे जे बॅक्टेरिया बेस्ड प्रॉडक्ट आहेत हे सगळे स्पोर बेस्ड टेक्नॉलॉजीने बनवले जातात. आणि फंगस बेस्ड जे प्रॉडक्ट्स आहेत हे सॉलिड स्टेट फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा लिक्विड बनवण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स असतील, टेक्नॉलॉजी असतील त्या पद्धतीने बनवले जातात. आणि जर आपण स्पोरुलेशन जर बघितलं म्हणजे तुमचा बॅसिलस फर्मसचा जो स्पोर असेल तर स्पोर तो कसा बनला जातो, तर हा स्पोरुलेशन जे काय आहे तर त्याचं आउटर आवरण असतं. त्यानंतर तुमचं एक्सपोटोरियम असतो, स्पोर काउंट असतो, कॉर्टेक्स असतं. तर नुसता एकच स्पोरुलेशन जे आपण बघितलं तर हे स्पोरुलेशन असं बनण्यासाठी काय केलं जाते की पहिले त्याची व्हेजिटेटिव्ह 0 अवर्सला ग्रोथ बघितली जाते, त्यानंतर 4 अवर नंतर त्याची ग्रोथ बघितली जाते, त्यानंतर 8 अवर नंतर त्याचं जे काही स्पोरुलेशन तयार होतं आणि आफ्टर 12 तासानंतर त्याचे प्रॉपर स्पोर तयार होतात. आणि ज्या वेळेस आपण हार्वेस्टिंग करून स्पोर तयार करतो तर ते स्पोरुलेशन जे आहे ते अशा पद्धतीने तुमचे जे काही बॅक्टेरिया आहेत या बॅक्टेरियाचे स्पोर बनतात. आणि हे स्पोर नंतर नेमॅटोडच्या पाठीवरती जाऊन नेमॅटोडच्या संपर्कात आल्यानंतर त्याला इन्फेक्ट करतात, इंजुरी करतात. आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कंट्रोल मिळू शकतो. जे काही प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीविषयी मी तुम्हाला सांगितलं की प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी आनंद ॲग्रो केअरकडे आहे. आणि सॉलिड स्टेट फर्मेंटेशनची टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितली की अशा पद्धतीने सॉलिड स्टेट फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीने सुद्धा वेगवेगळ्या फंगसचं मॅन्युफॅक्चरिंग आनंद ॲग्रो केअरकडे होतं. शेतकरी बंधूंनो, आपण ही जी वेब सिरीज तयार केलेली आहे की जमिनीचे सूक्ष्मवीर, तर ह्या सूक्ष्मवीरचा जो काही पहिला भाग आहे त्याविषयी आपण आज बोलतो आहे. आणि असे वेगवेगळे विषय घेऊन आपण ही वेब सिरीज आपण जसं बघतो तसं जमिनीतील सूक्ष्मवीर हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी तयार केलेली शेतकरी सिरीज आपण म्हणू शकतो. तर त्याच शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंद ॲग्रो केअरने अजून एक फॅसिलिटी आपल्या शेतकरी बांधवांसाठी तयार केलेली आहे, ती म्हणजे आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर. जर तुमच्या शेतकरी बांधवांकडे जर टोमॅटोची लागवड केलेली असेल, जर तुमच्याकडे डाळिंबाची लागवड असेल, पेरूची लागवड असेल, त्यानंतर नेमॅटोड्स येणारे वेलवर्गीय पिकं असतील व इतर जे काही 30 पिकं तुम्हाला सांगितले तर त्या 30 पिकां म्हणजे तसं केळीवरती नेमॅटोड्स खूप जास्त प्रमाणात येतो. तर या सगळ्या पिकांवरचा मुळांवरचा नेमॅटोड्स चेक करण्याची फॅसिलिटी आनंद ॲग्रो केअरकडे आहे. कारण हे नेमॅटोड्स चेक करण्यासाठी आनंद ॲग्रो केअरने वेगवेगळ्या मशिनरी इम्पोर्ट केलेल्या आहेत, त्यामुळे हे सगळं शक्य होतं. दुसरं, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर माती चेक करायची असेल तर आनंद बायोकेम मध्ये तुम्ही माती चेक करू शकता, कृषी रसायनं चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला पानदेट परीक्षण करायचं असेल, तुमच्या
जमिनीमधली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चेक करायची असेल तर अशा वेगवेगळ्या टेस्टिंग आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर जी NABL ॲक्रेडिटेड लॅब आहे या लॅबमध्ये तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठीच फ्री ऑफ कॉस्ट की ज्यामध्ये आम्ही एकही रुपयाचं चार्ज तुम्हाला लावत नाही, आनंद क्रॉप गुरु नावाचं आमचं हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे. ज्या शेतकरी बांधवांनी खरंच गुगलवरती जाऊन डाउनलोड केलेलं नसेल तर प्ले स्टोअरवरती जा, प्ले स्टोअरवरती जाऊन आनंद क्रॉप गुरु टाईप करा. आनंद क्रॉप गुरु टाईप करून तुमच्या मोबाईलमध्ये तो डाउनलोड करून घ्या. तुम्हाला ज्या पिकाची माहिती हवी असेल त्या पिकाची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरा. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला पिकाचं फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन आमची टीम देत असते. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट फोटो पाठवा, आम्ही त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देऊ. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आनंद ॲग्रो केअर शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळे सेमिनार राबवत असते. आणि शेतकरी बांधवांनो आनंद ॲग्रो केअर ही जैविकला प्रोत्साहन देणारी कंपनी आहे आणि हे जैविक उत्पादनं बनवणे हा आनंद ॲग्रो केअरचा मेन उद्देश आहे. आणि आनंद ॲग्रो केअरचं विजनच आहे फूड ॲज अ मेडिसिन आणि गुणवत्तेला प्राधान्य. या दोन्हींचं कॉम्बिनेशन घेऊन आनंद ॲग्रो केअर आज शेतकरी बांधवांसाठीच कार्य करत आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो पुढचे जे काही येणाऱ्या वेब सिरीज असतील आपल्या, जसे की जमिनीतील सूक्ष्मजीव जी आपली शेतकरी बांधवांसाठी जी काही सिरीज आपण चालू केली आहे, या प्रत्येक सिरीजला तुम्ही भरभरून प्रोत्साहन देणार, भरभरून उत्साह दाखवणार आणि तुमच्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणींवरती तुम्ही आम्हाला टेक्स्ट करणार किंवा जेव्हा जे शेतकरी बांधव लाईव्ह आहेत त्यांनी लाईव्ह कॉमेंट्स करून सुद्धा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला विचारू शकतात. आमची टेक्निकल टीम तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती योग्य असं मार्गदर्शन देईल. पण तुम्ही तुमचे मित्रपरिवार, तुमचे जेवढे काही शेतकरी बांधव आहेत परिसरातील सगळ्यांना तुम्ही ह्या सिरीज म्हणजे जे काही सूक्ष्मवीर जे आहे ही सिरीजचं तुम्ही माहिती सगळ्यांना द्या आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपल्याला ही नेमॅटोड्सची माहिती पसरवा. बरेचसे द्राक्ष बागायतदार असतील, बरेचसे इतर पिकांचे बागायतदार असतील, त्यांना असं वाटत असेल की नेमॅटोड्स माझ्याकडे येत नाही. पण नेमॅटोड्स हा सूक्ष्म आहे, हा डोळ्याने दिसत नाही आणि डोळ्याने न दिसणारा जो एनेमी आपण म्हणजे जो आपला शत्रू आहे, तर शत्रूसुद्धा नेमॅटोड्स आहे. आणि जो नेमॅटोड्स शत्रू आहे तो आपल्या बिलियन्समध्ये नुकसान आपल्या पिकाचं करतोय. म्हणून आजच आपल्याला जागा होणं गरजेचं आहे आणि आपला जो काही शत्रू आहे नेमॅटोड्स याला कंट्रोल करणं मात्र गरजेचं आहे. आणि याला कंट्रोल करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित येऊन जैविक पद्धतीने जर आपण त्याचं नियंत्रण मिळवलं तर आपण आपल्या पिकाचं उत्पादन वाढवू शकतो. आणि आपल्या पिकाचं उत्पादन वाढलं तर आपोआप आपलं अर्निंग वाढणार आणि आपलं अर्निंग वाढलं की आपोआप आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणार. आणि देशाच्या प्रगती म्हणजेच आपली प्रगती असं समजून आपण सगळ्या शेतकरी बांधवांना काम करावं लागेल. तर शेतकरी बंधूंनो आपण पुढच्या सिरीजमध्ये नक्कीच भेटू. मी इथेच थांबतो, सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद माझ्या सर्व लाडक्या शेतकरी बांधवांनो, धन्यवाद.